नमस्कार मित्रांनो, आज आपण आलू वडी बघणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, मी हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, लाल मिरची पावडर, धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे. तीळ टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता, थोडे जास्तच तीळ टाकायचे आहेत, त्याच्याने टेस्ट छान येते. तीळ टाकलेले आहेत आणि वरतून थोडंसं ओवा आणि जिरेपूड, थोडीशी दरदरी अशी दरदरी कुटायची आहे आपल्याला, अशी जाडसर, आणि ती टाकायची आहे. त्याच्यामध्ये अजून लसूण आणि आलं थोडंसं क्रश करून टाकायचं आहे. आणि आता छानपैकी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं आपण भज्यांप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. थँक्यू. थोडंसं लिंबू, अर्धा कापून घेतलेला आहे आणि अर्ध्या लिंबापैकी फक्त अर्धच टाकायचं आहे, म्हणजे पाऊण कप. आणि थोडी साखर, आंबट गोड चवीसाठी. छान टेस्ट येते. ज्यावेळेस फ्राय करतो त्यावेळेस त्याचं टेक्स्चर कडक येण्यासाठी साखरेची मदत होते आणि चव पण खूप छान लागते. तुम्ही बघू शकता, आता मी पिठलं छानपैकी मळून घेतलेलं आहे. पाणी पुन्हा थोडं लागणार आहे आपल्याला. पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. भज्यांच्या पिठाप्रमाणेच, पण थोडंसं सैलसर पीठ, खूप सैलसर म्हणजे एवढं बी नाही. भज्यांना ज्याप्रमाणे करतो त्याच्यापेक्षा थोडं दाटसर, सैलसर नाही, दाटसर. आणि त्याप्रमाणे मस्त छान पीठ भिजवून घ्यायचं आहे छान. आणि आता पानं घ्यायची आहेत. हे बघा, पानं घेतलेले आहेत. पानांचे जे देठ आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, हे देठ आहेत छोटे छोटे, आणि ते देठ आपल्याला काढून त्याच्या साईडचा जो भाग आहे तो पण काढायचा आहे. देठ काढून घ्यायचे आहेत. पाठीमागचा जो साल आहे, म्हणजे असं भाजी काढताना जसं निघतं त्याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून भाजी शिजताना छान शिजेल. तुम्ही बघू शकता, हे असं साल काढून टाकलेलं आहे. आणि आता सर्व पानं आपल्याला पटापटा कापून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, सगळी पानं आपली, हे बघा, असे वाक काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता पानं एक एक पान ठेवून आपल्याला त्याच्यावरती पिठलं लावून घ्यायचं. हे बघा, ती छान दिसत आहेत. असे उलटे पानं ठेवून आणि एकावरती एक, थोडेसे पुढे मागे असे ठेवून आपल्याला ते छान लावून घ्यायचे आहेत. आणि छान असं पातोडी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही आलूवडी म्हणू शकता, आमच्याकडे पातोडी म्हणता, पातोड म्हणता. आमच्याकडे चौकोनी पण बनवतात आणि गोल पण बनवतात. आता बघा, तुम्ही असं साईडने छान त्याचा आकाराचा आयताकृती करून घ्यायचा आहे. आणि नंतर असं गोल रोल करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण ज्यावेळेस आळूवडी कट करू त्यावेळेस छान गोलाकार येईल. हे बघा, या पद्धतीत गोल गोल छान करून घ्यायचं आहे. आणि हा बघा, तयार झालेला आहे आपला रोल. नंतर दुसरा रोल करण्यासाठी परत 10-12 पानं होती शिल्लक, परत घेणार आहे आपण. त्याचा पण छान रोल बनवून घेणार आहेत. एकसारखं लागलं गेलं पाहिजे सगळीकडं. एकावरती एक पानं ठेवून छान आपल्याला असं
छानपैकी आळूवडी थापून घ्यायची आहे. हे बघा, छान एकावरती एक, त्याच्यानंतर समोर थोडेसे साईडने असे पानं ठेवून घ्यायचे, म्हणजे एकसारखा जाडी सगळीकडे एकसारखी होणार आहे. आणि छान पिठलं पण छान लावून घ्यायचं एकसारखं. आता ही दुसरी आळूवडी पण आपली तयार होते. तिला पण आता आपण राऊंड शेप देणार आहे. ज्या पद्धतीत पहिली आळूवडी केली होती त्या पद्धतीतच आपल्याला आता बनवायची आहे. तुम्ही बघू शकता, ही एक झालेली आहे आपली पहिलीवाली, आणि आता दुसरी पण तयार होती आहे. दुसरी पण तशीच बनवून घेतलेली बघा. दोन्ही साईडची पानं बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडनी छान पॅक करून आपण ज्या पद्धतीत पहिली आळूवडी छान गोल केली होती तशीच करायची आहे, आणि त्याला गोल आकार करायचा आहे राऊंड शेपमध्ये छान. हे बघा, छान गोल पद्धतीत तसं बनवून घ्यायचं आहे. आणि आपली आता आलूवडी तयार झालेली आहे. आता हिला आपण असंच थोडा वेळ ठेवायचं आहे सेट होईपर्यंत, आणि राहिलेलं पिठलं तुम्ही थोडंसं साईडने लावून ठेवायचं आहे, जेणेकरून शिजताना त्याचे पदर खुलणार नाही. आणि आता हे दोन्ही पण तयार झालेले आहेत. बघा, 2. आता आपण ह्या 2 आळूवड्यांना चांगलं वाफून घेणार आहे. त्याच्यासाठी मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जो गोल साचा आहे तो ढोकळ्याचा तो ठेवलेला आहे. ती प्लेट त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. हे बघा, टाकलेलं आहे पहिला आणि दुसरा रोल. आणि आता आपल्याला चांगलं 20 ते 30 मिनिट किंवा अर्धा तास किंवा थोडंसं जास्त वेळ, जसं तुम्हाला ती जी जाडी असेल जास्तीची रोलची तर ती जास्त वेळ वाफवायची. याला लागतात 20 ते 30 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत छान शिजतं. हे बघा, छान शिजलेलं आहे आणि कलर पण बदललेला आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे, आणि आपल्याला गोल गोल याचे काप करून घ्यायचे आहेत. हे बघू शकता, अजूनसुद्धा वाफ निघते त्याची. आणि आता आपल्याला वाफ काढून देण्यासाठी मी 2 मोठे तुकडे करून घेणार आहे त्याचे, जेणेकरून त्याची वाफ लवकरात लवकर बाहेर निघून जाईल आणि थंड होण्यास मदत होईल. आणि आता याचे गोल काप करून घेत आहे बघा. वाफ अजूनसुद्धा बाहेर येते. गरम गरम आहेत, छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तव्यावरती शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्हाला जर जास्त तेलामध्ये फ्राय नसतील करायच्या तर अगदी थोडं तेल टाकायचं, किंवा तूप आवडत असेल तर तुपामध्ये टाकायचं आहे. आणि छान असं लोखंडी तवा घ्यायचा आणि तळून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे छान, कारण लोखंडी तव्यावरती केलेले छान लागतं. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाताना तुम्ही बघू शकता अशा मस्त दिसत आहेत.